पंतप्रधान नरेंद्र मोदी खेलो इंडिया संवादाला दूरदृश्य प्रणालीद्वारे करत आहेत संबोधित। नेपाळमध्ये आलेल्या प्रचंड पुरात बळींची संख्या 165 वर पोहोचली। पुरामध्ये 300 पेक्षा अधिक भारतीयांसह 750 पर्यटक बेपत्ता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी दूरध्वनीवरून केली चर्चा। या संकटात भारत नेपाळसोबत खंबीरपणे उभा असून मानवतेच्या दृष्टीने सर्वतोपरी मदत करण्याचं दिलं आश्वासन। नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांसाठी सहाय्यता क्रमांक जारी। मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात 24 तास हा कक्ष कार्यरत। राज्यातल्या चाकण भोसरी औद्योगिक पट्ट्यात एमएसएमई क्षेत्रात 2320 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी करार। राज्याच्या ग्रोथ इंजिनला एमएसएमईच्या इंधनाचं बळ मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार नसतो, मात्र सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी त्वरित मदत क्रमांकावर संपर्क साधण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। राज्यात येत्या 20 वर्षात मुंबई महानगर क्षेत्रात सरकार सर्वसामान्यांसाठी 30 लाख परवडणारी घरं बांधणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना मुंबई पोलिसांनी केली अटक। राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत नेत्र तपासणीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शालेय विभागाचा त्रिपक्षीय करार। 20 लाख विद्यार्थ्यांची होणार तपासणी। आणि कोलंबो येथे सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात फॉलोअनच्या नामुष्कीनंतर यजमान श्रीलंका संघाचं दमदार पुनरागमन। नमस्कार, 11च्या बातमी